हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रंजना कोटकर स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आहे बुधवारचा 29 एप्रिलचा. तर आम्ही हे बघा टू व्हीलरवर नायगाववरून गावाकडे जात होतो. त्या टाईमचाही मी शूट केला आहे थोडंसं. पहा आमच्या गावचा रस्ता कसा आहे. मस्त एकदम हिरवंगार. उन्हाळा आहे तरी पण शेती आणखीन हिरवीगार आहे. रस्त्याच्या कडेनं छान झाडं. तर लग्न होतं त्यासाठी आम्ही गावाकडे चाललो होतो. आम्हाला आता घरी जाऊन परत लग्नाला यायचं होतं. हा पायू किती मस्त आहे, म्हणजे तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ घेतला आहे मी. खूपच मस्त. दोन्ही रस्त्याच्या बाजूकडे एवढं छान वाटतं. सकाळचं फ्रेश वातावरण. जास्त काय ऊन पण नव्हतं. आणखीन थोडं लवकरच गेलो होतो आम्ही. 8 वाजले असतील. आणि मस्त फ्रेश अशी हवा. टू व्हीलरवर गावाकडे जायला एवढं छान वाटतं ना, खूपच भारी वाटतं. 2-3 दिवस झालं म्हणलं व्लॉग आपला अपलोड करावं, पण होतच नव्हतं. व्हॉइस ओव्हर करायचा होता मला, कारण मग आता स्कूलचं काम होतं ना, प्रोग्रेस कार्ड वगैरे भरायचे होते. आज 1 मेच्या दिवशी निकाल द्यायचा होता, त्याच्यामुळं कामं पेंडिंग होते. त्यामुळं मग मला काही हा व्हिडिओ अपलोड करणं झालंच नाही. म्हणून हा व्हिडिओ आज मी अपलोड करत आहे. आता आमचं गाव आलेलं आहे. गावाच्या शेजारी घर आहे असं मोठं. पहा मस्त. एवढा उन्हाळा आहे तरी पण आमच्या गावाचं म्हणजे शिवार एवढं, म्हणजे शेती एवढी हिरवीगार आहे, एवढं फ्रेश वाटतं ना, खूपच छान वाटतं गावामध्ये गेल्यानंतर. गाव छोटंसंच आहे पण मग खूप छान वाटतं. हे पहा गाडीवर आर्नवी मस्त हसत होती आणि पिऊ समोर बसली होती. लेकरांना आम्ही पॅक बांधून घेतलो, पण लेकरांना नको वाटतं बांधायला. नाही मम्मी ऊन नाही आता सध्या, काय गरज आहे. हे पहा आता आमचे घर माझे दिसत, म्हणजे घर आमचं कडेलाच आहे. नवीन घर बांधलेलं. ते पहा घर पण आलं आमचं आता. हे पहा घराच्या जवळ आलोत आम्ही आता घरी गेल्यानंतर. पहा घरात आलो. बघा साहेब आमचे बाबा बसले आहेत. माझे सासरे आहेत. हे कूलरला बघत होते, ते कूलर लावत होते. हे पहा देवपूजा पण मस्त केली आहेत. सासूबाई माझ्या नव्हत्या, कारण त्या पण दुसऱ्या लग्नाला गेल्या होत्या. त्या दिवशीच 2 मूळ होत्या, म्हणून आम्ही एका लग्नाला आणि सासूबाई एका लग्नाला, असं दोघंजण दोन्ही लग्नाकडे गेलो. तर आता भूक लागली होती आम्हाला, कारण मग तिथून आम्ही नायगावमधून नाश्ता वगैरे केलो नव्हतो, फक्त चहा पिऊन आलो होतो. तर म्हणलं आता काहीतरी नाश्त्याला बनवा, कारण लग्न घरी गेल्यानंतर मग वेळ होईल ना लग्नात मग जेवायला वगैरे. म्हणून मग अगोदर हे पहा नाश्ता म्हणलं उपमा बनवून घ्यावा म्हणलं, सुशेला बनवून घ्यावा म्हणलं. आणि हे मुरमुरे काढले मी, म्हणजे मनात मला उपमा खायचा होता, उपमा बनवायचं होतं, म्हणून माझ्या तोंडात एकदम उपमाच आलं. ते पहा मुरमुरे काढले मी आणि आता ते सुशेला बनवत आहे. सुशेला बनवण्यासाठी जास्त काही साहित्य नव्हतं घरामध्ये. संपला होता बाजार, मग नेमकंच कार्यक्रम झाला होता ना, कार्यक्रमासाठी खूप लागलं होतं सगळ्या गोष्टी. म्हणजे गावाला जेवण देऊन आम्ही जेवण मस्त वाचतो आमचा कार्यक्रम घराचा खूप मोठा केलं होतं. हे पहा लेकरांना भूक लागली होती, तर म्हणे मम्मी आम्ही मुरमुरे खातो, तोपर्यंत त्यांचं खाणं चालूच होतं. मग आता मुरमुरे भिजत घातले आणि फक्त लसूण जिरे आणि थोडीशी कांदा पात होती सुशेलाला. पण सुशेला मस्त एवढा भारी झालता ना, खूपच छान झाला होता. मस्त वाटतं असं. आता इथून म्हणजे जाऊन तिथे करून मग लग्नाला गेलो होतो. मस्त आता उन्हाळ्यात काय फिरणं, एन्जॉय चालू असतो सर्वांचा. लग्न हे ते कार्यक्रम. पाणी तहान लागली होती, मी पण पाणी माठात पण पाणी ठेवले, पण त्यातलं पण काय एवढं थंड झालं नव्हतं, म्हणून मी तेच पाणी पिऊन घेतलं. आणि हे ट्रायपॉड नसल्यामुळं थोडंसं व्हिडिओ घ्यायला मला खूप अवघड जाते. समोर एकदा ठेवून पाठीमागदा एकदा ठेवून असं चालू आहे माझं व्हिडिओ घेणं. बघू नक्कीच एकदा तुमचा सपोर्ट असेल तर खूप पटापट सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलची ग्रो झाल्यानंतर नक्कीच मी ट्रायपॉड घेईन आणि छान छान व्हिडिओ बनवेल. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे, व्हिडिओला लाईक केलं पाहिजे, जास्तीत जास्त व्ह्यू आले पाहिजे आणि चॅनल ग्रो झालं पाहिजे. माझी खूप इच्छा आहे, म्हणजे खूप स्वप्न आहे माझं चॅनल कधी ग्रो होईल. तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम असेल तर लवकरच होईल. पण पट्टपट सबस्क्राईब करत चला तुम्ही.
आणि मला नक्कीच तुम्ही ट्रायपॉड म्हणजे कुठून वापरता, तुम्ही जर यूट्यूबवर असाल तर मला एक नक्कीच लिंक द्या बरं ट्रायपॉडची. मी कुठून घेऊ, मला सजेशन द्या की नेमकं ट्रायपॉड मी कुठून घेऊ ते. तिकडे बोलवत होते ना, ते कूलरचं बघत होते म्हणून थोडंसं जाऊ बघत होते. मी बघत होते की व्हिडिओमध्ये म्हणजे येत दिसतंय की नाही, म्हणून मोबाईल साईडला ठेवून दिला होता. कारण व्हिडिओ घ्यायला कोणीच नसते आमच्या सरांना, तर ते इंटरेस्टच नाही त्या गोष्टीमध्ये. मला म्हणतात तुझं तू कर आणि तुझं तू. मला खूप इच्छा आहे अगोदरपासूनच, खूप म्हणजे काहीतरी आपलं करावं, काहीतरी आपलं स्वनिर्माण करावं खूप जिद्द होती अगोदरपासूनच. शिक्षणामध्ये खूप हुशार होती मी, पण काही सक्सेस झालं नाही. कारण मी D.Ed केले. D.Edला मग 2014च्या नंतर अगोदर 9-10ला तर CETच लागली आणि नंतर तर TET पण लागली 2013पासून. आणि माझं D.Ed झालं 14ला कंप्लीट. म्हणजे आपलंच बॅड लक म्हणावं, ते तर म्हणजे स्वप्न पूर्ण झालंच नाही. पण ही पण इच्छा काहीतरी म्हणजे मी सर्वांची ब्लॉग बनवत होते. मला असं वाटायचं मला बोलता येतंय, मी ब्लॉग बनवावं. हे बा ते सुरी चाकू नसल्यामुळं खाली बसूनच कट करावं लागते मला. आणि लसूण जिरे पण सगळं खलबत्ता खालीच खलबत्ता आहे, त्याच्यामुळे ते ठेचून घेत होते मी आता. लेकरं म्हणजे आर्नवी ते मम्मी झालं का, मग त्यांना भूक खूप लागली होती. कारण मला इथे नायगावमध्ये करणंच झालं नाही. आवरावरी त्यांचा मेकअप, माझा मेकअप करणं, त्यामध्येच वेळ होऊन गेला. कपडे, देवपूजा करण्यामध्ये लेकरांना भूक लागली होती. जास्त काहीच नव्हतं साहित्य, त्याच्यामुळं जसं आहे तसं बनवलं मी. कारण लग्नाचा टाईम पण लवकरच होता, 11:30चाच टाईम होता, त्याच्यामुळं लवकरच जायचं होतं आम्हाला. मी पण बोलत होते, आता सुसेला बनवत होते, बनवत आहे फ्रेंड्स म्हणून. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करून. ही नवीन सुरुवात आहे, तेवढं काय मला असं वाटत नाही की जमत आहे परफेक्ट म्हणून. तरी पण नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगत जा की काय कुठे कुठे सुधारणा करायला पाहिजे आणखीन मी. तर मी नक्कीच प्रयत्न करीन. हे पहा, शेंगदाणे घेऊन आले मी. भूक जास्त लागली होती त्याच्यामुळं मी पण थोडेसे शेंगदाणे खात होते. कारण सकाळचा टाईम होता ना, सकाळी थोडंसं नाश्ता 9-9:30 वाजून गेले होते. गावाकडच्या नवीन घराची होम टूर पण मी लवकरच देणार आहे. आता गॅसवरती मी पातेलं, आता कसं तेच पातेलं मुरमुरे भिजवून घेतलेलं होतं म्हणून मी तेच पातेलं ठेवलं. आता कढई वगैरे मी काढत बसले नाही, उशीर खूप होत होता. पातेलं ठेवलं आणि पातेल्यामध्ये तेल ओतून घेतले. या माठामध्ये थंडगार पाणी राहण्यासाठी माठ ठेवला आहे किचनवर आम्ही. तेल टाकलं, त्यामध्ये शेंगदाणे टाकले. शेंगदाणे तळल्यानंतर मग लसूण जिरे, ठेचलेला लसूण जिरे टाकले आणि थोडीशी कांदा पात होती, तेच टाकून मी सिंपलशी अशी सुसेला बनवला.
कारण जास्त काही नव्हतं घरामध्ये. मस्त असं बघ आपली फोडणी आता कडत आहे. त्यामध्ये मी लाल तिखटच टाकून घेतलं कारण हिरवी मिरची नव्हती. थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं हलवून त्यामध्ये मी आता भिजवलेले आपले मुरमुरे टाकून घेणार आहे. मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं, खालीवरी करून घ्यायचं मिक्स. हे मस्त असा आपला सुशेला तयार झालेला आहे. सुशेला कसा पण करा मस्तच लागतो पोह्यापेक्षा. पोह्याला पूर्ण सामग्री असेल तर पोहे छान लागतात, पण सुशेलाचं असं काही नाही. जरा हाय त्या सामग्रीमध्ये जरी केलं तरी सुशेला हा छानच लागत असतो. आता अन्विका म्हणत होती मला दे मम्मी दे मम्मी म्हणून. किचन थोडं साफ करून घेतलं मी. हे प्लेटमध्ये आता देऊन टाकले आणि आता आम्ही सर्वजण खाऊन घेतो मस्तपैकी. आता डायरेक्ट लग्नाच्या तिथेच आम्ही गेलोत. हे लग्नाच्या म्हणजे कुंटूरमध्ये लग्न होतं तर तिथे खंडोबा मंदिर होतं. मस्त असं खंडोबाचं दर्शन घेतलं आम्ही. खूप छान मंदिर होतं हे. आणि तिथे सप्ताह पण चालू आहे तर तिथे भजन पण होतं चालू. हे पहा अन्विकाला म्हणले या तुम्ही दर्शन घ्या, मी तुमचा व्हिडिओ काढते म्हणले. तर ती डायरेक्ट देवाच्या समोरच उभारली. तर अर्णवी तिला तिकडे जा म्हणत होती. मस्त असं देवाचं दर्शन घेतलं होतं आम्ही. हे पहा पाठीमागं भजन चालू होतं. सप्ताह चालू झाला म्हणे तिथला. मस्त असं भजन करत होत्या त्या लेडीज. हे पहा लग्नाचा व्हिडिओ. लग्नाचा मंडप बघा किती मस्त सजलेला होता. आणि आता आम्ही लग्न मंडपामध्ये एंट्री करणार होतो. हा बघा अन्विका पुढे पळतच चालल्या होत्या म्हणे चल नवरदेव बघायचे नवरी बघायचे म्हणून. हे पाय इथं त्या माझ्या मावस जाऊबाई आहेत त्या कुंकू लावत होत्या. मस्त हळदी कुंकू लावल्यानंतर मग आम्ही जाऊन गुलाल पण भागामध्ये गुलाल पण भरत होत्या. हे असा मस्त असा रुकवत सजलेला होता इथे. मुलींचं लग्न असल्यानंतर कसं सगळं मुलीच्या आईवडिलाला मुलगी पण द्यावं लागतं. रीतरिवाज पण तिच्या पूर्ण संसाराच्या ज्या गृहोपयोगी वस्तू आहेत ना त्या सर्व तिला गिफ्टमध्ये द्यावं लागतं. म्हणजे मुलींच्या आईवडिलाचं मन हे खूप मोठे असतात. ते ह्याच्यासाठीच म्हणतात बघा मुलीले कन्यादान म्हणून मुलीला पण देतात आणि एवढ्या सगळ्या वस्तू पण देतात. मस्त असा मंडप सजलेला होता. हे पहा नवरदेवाची मस्त विधी चालू होती. वरती पूजा चालू होती आणि आता नवरा नवरीची एंट्री होणार होती. हे पहा नवरा नवरीची अशी एंट्री झाली आणि मस्त हा विवाह सोहळा पार पडला. मला ते लग्नाचा मंगलाष्टिकेचा व्हिडिओ काय घेताच आला नाही. खूप आडवं होतं दिसत पण नव्हतं त्यामुळे मी घेतलं नाही.
हे पहा काय फोटो काढल्या होता आम्ही तिथे. हा फोटो पण मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी शेअर केल्या. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा तुम्ही. थँक्यू फॉर वॉचिंग.